श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 117. दयाळू स्वामींना योग सन्निकर्ष म्हणजे भविष्य काळातील घटना पाहण्याची शक्ती होती आणि त्या घटना टाळण्याचं सामर्थ्यही प्राप्त होतं. अशा अनेक घटना त्यांच्याविषयी सांगितल्या जातात. वृंदावनदास गोधे त्यांचे वंशज एक हकीकत सांगतात. पैठणचे वृंदावनदास गोधे पैठण्यांचे सर्वात मोठे कारखानदार. त्यांना गावचा राजा म्हणत, एवढे ते श्रीमंत आणि मातब्बर. त्या काळच्या प्रथेप्रमाणे वाड्याच्या तळघरामध्ये पैठण्यांचा कारखाना होता. पैठणीतील सोन्या चांदीच्या तारेचं जरीकाम आणि रंगसंगती याबद्दल त्यांचा फार मोठा लौकिक होता. त्यांची मुलगी तिकडे नांदगावला दिलेली होती. तिच्या घरी लग्न कार्य होतं, म्हणून वृंदावनदास पत्नी आणि मुलांना घेऊन निघाले. नांदगावला नावेनी जावं लागायचं. नावा दयाळू स्वामींच्या मठाजवळूनच सुटायच्या. नाव सुटायला वेळ आहे म्हणून वृंदावनदास दयाळू स्वामींच्या दर्शनाला मठात आले. नोकर आणि बाकीचे लोक नदीवरच सामानाजवळ थांबले. वृंदावनदासांनी स्वामींना नमस्कार केला आणि सांगितलं की मुलीकडे लग्नाला निघालोय. दयाळू स्वामींनी क्षणभर त्यांच्याकडे रोखून पाहिलं. म्हणाले, मंदिरात गोपाळकृष्णांसमोर जप करत बसा. मीही तुमच्याबरोबर बसतो. वृंदावनदास जप करीत बसले. त्यांच्याच समोर दयाळू स्वामी डोळे मिटून जप करू लागले. नावेची वेळ झाली. नोकर वृंदावनदासांना बोलवायला आला. पाठोपाठ घरची मंडळी त्यांना बोलवायला आली. पण स्वामी स्वतः समोर डोळे मिटून ध्यानाला बसलेले आणि त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय कसं बरं उठायचं? वृंदावनदास अस्वस्थ झाले. हलक्या स्वरात स्वामींना हाका मारू लागले. पण स्वामी अगदी ध्यानमग्न झालेले. त्यांचा प्रतिसाद काही येईना. घरची मंडळी वृंदावनदासांना पुन्हा पुन्हा खुणावत होती. चला उठा उठा उठा, चला निघायचंय, चला. दबलेल्या स्वरामध्ये सारखं टोकत होती. पण दयाळू स्वामींनी सांगितल्याशिवाय जपातून उठणं त्यांना प्रशस्त वाटेना. एवढ्यात वृंदावनदासांना दिसलं, घरच्या मंडळींच्या मागे एक काळी छायाकृती उभी आहे आणि चेहऱ्यावर विकट हास्य आहे. डोळ्यात जरब आहे. ती छाया वृंदावनदासांना नावेकडे लवकर चला असं खुणवायला लागली. वृंदावनदासांना भारल्यासारखं झालं. मंत्रमुग्ध झाल्यासारखे उठून ते नावेकडे चालू लागणार. एवढ्यात त्यांना समोर दयाळू स्वामी डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले दिसले आणि ते भानावर आले. स्वतःला सावरलं आणि पुन्हा तसेच जप करू लागले. नावाड्यांनी थोडा वेळ वाट पाहिली आणि मग नाव सोडली. नाव सुटून गेल्यावर दयाळू स्वामी ध्यान संपवून उठले. पण ते अर्धबाह्य अवस्थेत होते. हातानीच वृंदावनदासांना आशीर्वाद दिल्याची खूण करून ते तसेच मूकपणे आत निघून गेले. आता उद्यापर्यंत काही नाव नव्हती. घरी परतण्याशिवाय काही मार्ग नव्हता. वृंदावनदासांना घरी आलेलं पाहून त्यांचे वडील चांगलेच गरम झाले. सोयऱ्याकडे लग्न, जायला नको, ही काय जपाला बसायची वेळ होती? रागारागाने खूप काही बोलले आणि टाकून बोलले. तोपर्यंत हवामान तर ठीक होतं, पण थोड्या वेळाने ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकायला लागल्या. तुफानी वारे सुटले. जोराचा पाऊस पडायला लागला. वादळ सुरू झालं आणि हे सारं पाहून घरचे लोक विस्मित झाले. रात्री वार्ता आली. वादळात नांदगावकडे निघालेली ती नाव उलटली होती आणि अनेक स्त्री पुरुष बुडाले होते. जे पोहून तीरावर येऊ शकले तेवढेच वाचले. बाकी सारे मृत्युमुखी पडलेले होते. वृंदावनदास हादरले. केवढ्या संकटातून आपलं कुटुंब वाचलं त्यांना जाणीव झाली. सकाळी ते मठात आले. दयाळू स्वामींबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करावी हेच त्यांना कळत नव्हतं. स्वामी, स्वामी आपण वाचवलंत स्वामी. पुन्हा पुन्हा पाया पडू लागले.
आणि विचारू लागले, "मग आता केव्हा निघावं? आज का उद्या? लग्न 3 दिवसांनी आहे." दारणव स्वामी काही उत्तर देईनात. पण शेवटी म्हणाले, "जायलाच पाहिजे का? न गेलात तर नाही का चालणार?" वृंदावनदास खिन्न झाले. दारणव स्वामींची ही न जाण्याची आज्ञा आहे असं मानून त्यांनी जाण्याचा बेत रहित केला. वडीलधारी मंडळी, मित्र बरेच काही सांगत राहिले. पण वृंदावनदास आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 4 दिवसांनी वार्ता आली. विवाहाच्या मुहूर्ता अगोदरच मंडपाला आग लागली. फार धावाधाव झाली. पळापळ चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक लोक जखमी झाले. बायका मुलांचे तर फारच हाल झाले. त्या अर्थात तो पूर्ण मंडप जळून गेला. हा अपशकुन समजून जे वऱ्हाड होतं ते परत गेलं आणि विवाह संपन्न होऊ शकला नव्हता. श्रीराम समर्थ श्रीराम.